कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पण बाबा म्हणाले की अधिपती नाक घासत जरी आले तरी तू जायचं नाहीस सासरी म्हणून. ताई म्हणत होती भुवनेश्वरी मॅडमना खडीच फोडायला पाठवणार आहे. आणि ती हे असंही म्हणाली की जे काही असतील ते सगळे कलम लावून मॅडमना मोठ्यातली मोठी शिक्षा होईल हे बघेन मी. हॅलो डीसीपी साहेब, नमस्कार नमस्कार नमस्कार. हा, कशात तुम्ही? हा, काय आमच्या नवीन वर्षाची भेट मिळाली का नाही तुम्हाला? आवडली का नाही? एवढं काय त्यात? सोन्याचा हार काय तुमच्या पुढं काही मोठा आहे काय? हा, आता दरवर्षी आम्ही तुम्हाला राखी बांधतो का नाही? हा मग, आणि आम्हाला ठाव होतं वहिनी साहेबांना कवा धरणं त्यो चंद्रहार पाहिजे होता. आवडलं का नाही? काय सांगताय? अभिनंदन, नवीन घर घेतलं? हो, म्हणजे काय, येणार तर वास्तुशांतीला आम्ही नक्की येणार. नाही नाही नाही, पत्रिकेची काही गरज नाही. हो, आम्ही येतो. हो 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 हो. बाकी काय म्हणताय? हा, नाही सगळं ठीक आहे. काय आता हल्ली कसं आहे, कायदा का नाही बायकांच्या बाजूने झालाय, म्हणजे चांगलीच गोष्ट आहे हो. पण कसं असतंय की त्याचा गैरफायदा पण घेतला जातो का नाही? हा, आता आमच्याच घरातलं उदाहरण बघा. आता आमच्या सूनबाई, तुम्ही काही त्यासनी भेटला नाही, पण काही फारसं बिघडलं नाही, भेटलं नाही तरी. तर त्यांनी असं केलंय की अहो हा, हे घे गोळ्या. मी काय म्हणते, जेवण करून घेता का तुम्ही? नको, अक्षरा यायची आहे ना अजून. अहो पण ती बाहेर जेवून येईल. अगं ती नाही बाहेर काही खाणार, आणि युरू पण यायची आहे ना अजून. अरे वा, म्हणजे तुम्हाला दुसरी मुलगी आहे हे लक्षात आहे तुमच्या? इरा, का नेहमी असं बोलत असतेस ग? आता काय करणार आई, लहानपणापासून नेहमी तुमच्यासाठी सर्वस्व म्हणजे ताईच आहे ना ग. गे इरा, असं काही नाहीये ग. तुम्ही दोघी आमच्यासाठी सारख्याच आहेत बाळा. कसं सांगायचं आता? बरं, तू कुठे गेली होतीस आता दिवे लावणीची? भुवनेश्वरी मॅडम कडे. काय, त्यांना भेटायला गेली होतीस? हो, म्हणजे त्यांनी मला फोन करून बोलवून घेतलं म्हणून गेले. का? काय आता, काय विचार आहे त्यांचा? माझ्या पोरीला एवढं मारलं तरी समाधान नाही झालं का? आता काय? आता ताईला त्या कधीच नांदवणार नाहीत असं म्हणाल्या. बरं मला सांग, काय घेणार तू? कॉफी, ब्लॅक कॉफी, आयरिश कॉफी, स्टायलिश कॉफी? चहा. चहा चहा? हा बरोबर, चहा. पण कुठला चहा? मसाला चहा, लेमन टी? साधा. साधा साधा चहा? साधा चहा. वा, तुझ्यासारखाच साधा चहा. मला पण खूप आवडतो चहा. तू ज्यासारखा अगदी साधा चहा असा. पण हल्ली मला ब्लॅक कॉफी आवडते, म्हणजे अशी मस्त किक बसते ना. हा, मस्त वाटतं एकदम. एक्सक्यूज मी. येस सर. एक ब्लॅक कॉफी आणि एक साधा चहा. ओके सर. थँक्यू. बाकी काय? ऑल गुड? हो. तुझ्या आहोंना कधी भेटवणार आहेस? भेटवेन लवकरच. सॉरी टू आस्क, पण एक विचारू? विचार ना. तुमच्यात काही कोल्ड वॉर वगैरे चालू आहे का? नाही. नाही, म्हणजे मी आल्यापासून बघतोय इथे, आपण भेटल्यापासून नवऱ्याचा एकदाही फोन वगैरे काहीच नाही आलाय तुला. कामात येते. नक्की? हो. नक्की खोटं बोलत नाहीयेस ना तू?
ऑफकोर्स नाही. मी खोटं का बोलेन? हा म्हणजे अर्थात तू खोटं बोलतच नाहीस कधी, आय नो. पण चेहरा एवढा स्ट्रेस्ड का वाटतोय मग तुझा? काय नाही. बरं तेच माझं जाऊ दे. तू तुझ्याबद्दल बोलायला बोलवलंस ना मला इथे. तू काहीतरी म्हणत होतास की तुझ्या आयुष्यातला मोठा निर्णय वगैरे घेणार आहेस. काय लग्न बिग्न करतोस की काय? हा हा नाही म्हणजे हा लग्न वगैरे नाही, एवढा विचार नाही केला अजून मी. नाही पण कर आता. किती दिवस एकटा राहशील? हा म्हणजे आहे एक मुलगी. बापरे, भुवनेश्वरी मॅडम काय काय बोलत होत्या ताईबद्दल काय सांगू. ऐकवत सुद्धा नव्हतं मला. त्यांनी जे काही केलंय त्याच्याबद्दल त्यांना काहीच वाटत नाही. अडाणी तर आहेतच, किती निष्ठुर आहेत काय सांगू. आणि दादागिरी ती तर बघायलाच नको. मला तर असं वाटतंय की त्या लेडी डॉनच आहेत. बाबा हो काय सांगू. ताई कशी काय राहते तिथे देव जाणे. एकदम हॉरिबल माणसं आहेत. काय करणार आता. मी तुम्हाला सांगू, माझी जर सासू असती तर तिला तिथल्या तिथे तिची लायकी दाखवली असती आणि सरळ माहेरी निघून आले असते. पण ताई सद्गुणांचा पुतळा आहे ना, ती राहिली तिथे. भुवनेश्वरी मॅडमना सुधारत बसली. आणि आता काय, स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतलीये. एवढं केलं ताईने त्या घरासाठी. पण त्या ताई कशी वाईट आहे, ताई कशी बेअक्कल आहे, ताई कशी मूर्ख आहे, ह्याचा पाढा वाचून दाखवत होते. मुळात तू गेलीसच का? काय गरज होती त्यांना भेटायला जायची? अहो बाबा, मला त्यांच्याकडे जायचं नव्हतं. मला त्या बाईचं तोंडही बघायचं नाहीये खरं तर. पण त्यांचा सतत फोन येत होता मला. मी सुरुवातीला उचललाच नाही. पण मग मला नंतर वाटलं की कदाचित माफी मागायला फोन केला असेल, ताईला घरी परत बोलवण्यासाठी फोन करत असतील, म्हणून मी उचलला. पण त्यांनी मला फोनवरती धमकी दिली. अगं त्या कसल्या माफी मागतायत? माफी मागायला सुद्धा मनाचा मोठेपणा लागतो. बाबा तो नाहीये ना त्यांच्याकडे आता. खूप खूप डेंजर आहेत त्या. त्या म्हणाल्या की ताई जर त्यांच्या घरी परत गेली तर तिचं काही खरं नाही. बापरे, ही काय भाषा आहे? काही खरं नाही म्हणजे? माझ्या लेकीला ना आता हात तर लावून दाखवा म्हणावं. गाई, मी तुला सांगते, ती बाई आहे ना इकडनं कंप्लीट क्रॅक आहे. ती काहीही करू शकते. जर त्या बाईच्या मनासारखं काही झालं नाही ना तर ती लोकांची वाट लावते. अगं मला सांगत होत्या त्या की तुझी बहीण आम्हाला सून म्हणून कधीच पसंत नव्हती. आम्ही मुलासाठी करून घेतली, पण आम्हाला ती आमच्या घरात कधीच नको होती. संक्रांतीच्या दिवशी जे काही झालं ती फक्त एक छोटी झलक होती. त्या म्हणाल्या की त्या दिवशी तिचा गळा दाबला, तिच्यावर मारहाण केली, तिच्या वडिलांना ढकललं. पण आता जर तिचा बाप ह्या घरात तिला परत घेऊन आला तर तिचं तंगड तोडून हातात देतील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.